बहीण या योजनेसंदर्भातली या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जुलै महिन्याचा हप्ता जमा होणार आहे। सरकारने लाडकी बहीण योजनेकरता 2984 कोटींचा निधी वर्ग करायला मंजुरी दिली आहे। सरकारकडून लाडकी बहीण योजनेकरता एकूण 28,290 कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली। बहिणींच्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी जवळपास 36,000 कोटींची तरतूद ही त्यांनी यंदाच्या वर्षासाठी केलेली आहे आणि निश्चितपणाने ही करत असताना ही योजना कुठेही बंद होणार नाही। महिन्याचा एकत्रित असा लाभ याचं वितरण सुद्धा आम्ही 2 दिवसापूर्वी सुरू केलेलं आहे। नमस्कार, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याच्या वितरणासंदर्भातील अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे। जर तुम्ही देखील लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, पैसे कधी जमा होणार याकडे तुमचे लक्ष लागलेले असेल, जर तुम्हाला देखील पैशांची अत्यंत गरज असेल तर आता तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे। आता तुमच्या बँकेच्या खात्यावरती 1,500 रुपये नाही तर थेट 2 हप्त्यांचे 3,000 रुपये एकत्र जमा होणार आहेत। इतकंच नाही तर काही महिलांच्या खात्यावरती थेट 4,500 रुपये देखील आता जमा होणार आहेत। गेल्या अनेक दिवसांपासून लाडक्या बहिणींचा एकच प्रश्न आहे, तो म्हणजेच की माझ्या खात्यावरती पैसे कधी जमा होणार, जुलै महिन्याचा हप्ता कधी जमा होणार। तसेच ऑगस्ट महिन्याची सुरुवात झाली आहे आणि ऑगस्ट महिना आता संपत आलेला आहे आणि अद्याप देखील ऑगस्ट महिन्याचा देखील हप्ता जमा झाला नाही। त्यामुळे मग ऑगस्ट महिन्याचा देखील हप्ता कधी जमा होणार असे अनेक प्रश्न लाडक्या बहिणी उपस्थित करत आहेत आणि त्यातच आता राज्यभरातील सर्व लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची आनंदाची बातमी समोर आली असून आता जुलै महिन्याचा हप्ता जमा होणार आहे। फक्त जुलै महिन्याचाच हप्ता नव्हे तर ऑगस्ट महिन्याचा देखील हप्ता जमा होणार आहे। म्हणजेच की जुलै महिन्याच्या हप्त्याचे 1,500 रुपये तसेच ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याचे देखील 1,500 रुपये अशा पद्धतीने 2 हप्त्यांचे 3,000 रुपये जमा होणार। तसेच काही लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 4,500 रुपये देखील जमा होणार। मग आता या ठिकाणी कोणकोणत्या महिलांच्या खात्यावरती 2 हप्त्यांचे 3,000 रुपये जमा होणार, कोणकोणत्या महिलांच्या खात्यावरती 4,500 रुपये जमा होणार, तुमच्या खात्यावरती किती हजार रुपये जमा होणार आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हप्त्याची रक्कम तुमच्या खात्यावरती कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार। तर या सर्व प्रश्नांची उत्तरे एकदम सोप्या भाषेमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। जर तुम्ही देखील हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, जुलै महिन्याच्या हप्त्याची, ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल आणि तुम्हाला देखील पैशांची अत्यंत गरज असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे। त्यासाठी फक्त थोडा वेळ काढून व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। तसेच चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खालील दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या। तर चला बघूयात आता सविस्तर अपडेट। तर आता राज्यभरातील सर्व लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे। सर्व काही माहिती एकदम सोप्या भाषेमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। जुलै महिन्याचा हप्ता कधी जमा होणार, ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी जमा होणार, कोणकोणत्या महिलांच्या खात्यावरती पैसे जमा होणार, कोणकोणत्या महिलांच्या खात्यावरती पैसे जमा होणार नाही, याबद्दलची सर्व काही माहिती तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे। आणि हा व्हिडिओ बघितल्याच्या नंतर तुम्हाला इतर कोणताही व्हिडिओ बघण्याची गरज नाही। त्यामुळे फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा, कारण की अर्धवट माहिती नेहमीच नुकसानकारक असते। तर आता या ठिकाणी स्क्रीनवरती बघू शकता, राज्यभरातील सर्व लाडक्या बहिणींसाठी अखेरकार खूप दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे। बघा, जर तुम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे। आता बँकेच्या खात्यावरती 1,500 रुपये नाही तर थेट 2 हप्त्यांचे 3,000 रुपये एकत्र जमा होणार आहेत। इतकंच नाही तर काही महिलांच्या खात्यात थेट 4,500 रुपये देखील जमा होणार आहेत। आता या ठिकाणी बऱ्याच लाडक्या बहिणींना असा प्रश्न पडला असेल की कोणकोणत्या महिलांच्या खात्यावरती 3,000 रुपये आणि कोणकोणत्या महिलांच्या खात्यावरती 4,500 रुपये जमा होणार। तर काळजी करण्याची काहीच गरज नाही। कोणकोणत्या महिलांच्या खात्यावरती 3,000 रुपये, कोणकोणत्या महिलांच्या खात्यावरती 4,500 रुपये, तसेच तुमच्या खात्यावरती किती हजार रुपये जमा होणार हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे। फक्त काय करायचं आहे तर लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा। आता पैसे जमा होणार, 3,000 रुपये जमा होणार, काही महिलांच्या खात्यावरती 4,500 रुपये जमा होणार।
ही आनंदाची बातमी असली तरी एक धक्का देणारी सुद्धा बातमी समोर आली आहे. बघा या ठिकाणी बघू शकता 92 लाख लाडक्या बहिणी अपात्र, लाभार्थ्यांची संख्या 1,65,00,000वरती, अशा पद्धतीची एक अत्यंत धक्का देणारी बातमी समोर आली आहे. बघा लाडकी बहीण योजना सुरू झाली तेव्हा साधारणतः 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्त्याचे पैसे जमा होत होते. मात्र सरकारच्या काही कडक नियमामुळे सरकारनं पडताळणी केली आणि त्या पडताळणीमध्ये छाननीमध्ये बऱ्याच महिलांचा हप्ता बंद झाला आणि समोर आलेल्या आकडेवारीनुसार सुमारे 92 लाख महिलांचा हप्ता बंद झाला आहे. आता या 92 लाख महिलांचा हप्ता बंद झाला, मग यामध्ये कोणकोणत्या महिलांचा हप्ता बंद झाला, तुमचा देखील हप्ता बंद झाला आहे का, तर हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. तर बघा आता 92 लाख महिलांचा हप्ता बंद झाला आहे. आता कोणकोणत्या महिलांचा हप्ता बंद झाला आणि कोणकोणत्या महिलांच्या खात्यावरती पैसे जमा होणार हे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून तुमच्या देखील खात्यावरती पैसे जमा होणार का नाही हे तुम्हाला समजेल. आणि त्यानंतर मग कोणत्या महिलांना 3,000 रुपये, कोणत्या महिलांना 4,500 रुपये मिळणार हे देखील पुढे बघणारच आहोत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पैसे नेमके कधी जमा होणार, किती वाजेपर्यंत जमा होणार हे देखील तुम्हाला पुढे बघायला मिळणार आहे. त्यासाठी फक्त लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा. आता या ठिकाणी समोर आलेल्या आकडेवारीनुसार 92 लाख लाडक्या बहिणींचा हप्ता बंद झाला. आता कोणकोणत्या कारणामुळे हप्ता बंद झाला, कशामुळे हप्ता बंद झाला हे देखील समजून घेण्याचा प्रयत्न करू. तर या ठिकाणी बघू शकता अपात्रतेचे कारण आपण या ठिकाणी बघू शकता. बघा सरकारनं हप्त्याच्या लाभासाठी e-KYC करण्याचे या ठिकाणी म्हणजेच की आव्हान केले होते आणि सरकारनं सांगितल्याप्रमाणे ज्या देखील महिलांनी e-KYC केली असेल तर अशाच महिलांच्या खात्यावरती पैसे जमा होणार आणि ज्या महिलांनी e-KYC केली नाही तर अशा महिलांचा हप्ता बंद झाला आहे. आता या ठिकाणी ज्या 92 लाख महिला अपात्र झाल्या आहेत, ज्या 92 लाख महिलांचा हप्ता बंद झाला आहे, यामध्ये बऱ्यापैकी महिलांनी e-KYC केली नव्हती आणि ज्या देखील महिलांनी e-KYC केली नाही तर अशा महिलांचा हप्ता या ठिकाणी बंद झाला आहे. जर तुम्ही देखील e-KYC केली नसेल तर तुमच्या देखील खात्यावरती पैसे जमा होणार नाहीत. जर तुम्ही e-KYC केली असेल तरच पैसे जमा होतील हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे. बघा ज्या देखील महिलांनी e-KYC केली नाही तर अशा महिलांचा हप्ता बंद झाला आहे. त्यानंतर वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असेल तर अशा देखील महिलांचा हप्ता बंद झाला आहे. तसेच संजय गांधी निराधार योजनेचा ज्या देखील महिला लाभ घेत होत्या अशा देखील महिलांचा हप्ता बंद झाला आहे. तसेच एकाच कुटुंबामध्ये 2 पेक्षा जास्त लाभार्थी असतील तर अशा देखील कुटुंबातील महिलांचा हप्ता बंद झाला आहे. नियमानुसार जर बघायला गेलं तर एका कुटुंबामध्ये फक्त 2च महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेऊ शकतात. जर एखाद्या कुटुंबामध्ये 2 पेक्षा अधिक महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असतील तर अशा देखील महिलांचा हप्ता बंद होत आहे. त्याचबरोबर ज्या देखील महिलाचं वय हे आता 65 वर्षापेक्षा जास्त आहे तर अशा देखील महिलांचा हप्ता बंद केला जात आहे. तसेच ज्या देखील महिला शासकीय कर्मचारी होत्या आणि लाडकी बहीण योजनेचा सुद्धा लाभ घेत होत्या तर अशा देखील महिलांचा हप्ता बंद झाला आहे. एकंदरीत जर बघायला गेलं तर ज्या महिला लाडकी बहीण योजनेच्या नियमामध्ये निकषामध्ये बसत नव्हत्या, तसेच ज्या महिलांनी e-KYC केली नव्हती तर अशा सर्व महिलांचा हप्ता सरकारनं बंद केला आहे आणि सुमारे या ठिकाणी 92 लाख महिलांचा हप्ता बंद झाला आहे. आता कोणकोणत्या महिलांचा हप्ता बंद झाला हे तर तुम्हाला समजलं असेल. तसेच कोणकोणत्या महिलांच्या खात्यावरती पैसे जमा होणार हे देखील समजून घेणं आवश्यक आहे. तर बघा एकदम सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर ज्या लाडक्या बहिणींनी e-KYC पूर्ण केली असेल, ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या सर्व नियमामध्ये निकषामध्ये बसत असतील तर अशा सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार. जर तुमची देखील e-KYC पूर्ण असेल आणि तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या सर्व नियमामध्ये निकषामध्ये बसत असाल तर तुमच्या देखील खात्यावरती पैसे जमा होतील, हे सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. आता कोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार, कोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार नाही हे तर तुम्हाला समजलं असेल.
त्यानंतर आता या ठिकाणी कोणत्या महिलांच्या खात्यावरती 3,000 रुपये आणि कोणत्या महिलांच्या खात्यावरती 4,500 रुपये जमा होणार हे देखील थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करू आणि त्यानंतर पैसे नेमके कधी जमा होणार हे देखील पुढे बघण्याचं आहोत. फक्त आता राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. आता या ठिकाणी बघू शकता महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे आणि राज्य सरकारच्या माध्यमातून डीबीटीद्वारे पैसे वितरित करण्याची तयारी पूर्ण झाली असून आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा देखील आहे की कोणत्या महिलांच्या खात्यावरती 3,000 रुपये आणि कोणत्या महिलांच्या खात्यावरती 4,500 रुपये जमा होणार. तर बघा या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलं आहे ज्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता अद्याप देखील मिळाला नाही, म्हणजेच की ज्या महिलांचा जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता बाकी आहे तर अशा महिलांच्या खात्यावरती 2 हप्त्यांचे 3,000 रुपये डीबीटीच्या माध्यमातून जमा होणार आहेत. बघा जर आतापर्यंत तुमच्या खात्यावरती जून महिन्यापर्यंत हप्ते जमा झाले असतील आणि आता तुमच्या खात्यावरती जुलै महिन्याचा आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता जमा झाला नसेल तर मग आता तुमच्या खात्यावरती जुलै महिन्याचे 1,500 रुपये आणि ऑगस्ट महिन्याचे 1,500 रुपये अशा पद्धतीने 2 हप्त्यांचे 3,000 रुपये जमा होतील. हे तुम्हाला समजलं असेल. आता 4,500 रुपये कोणत्या महिलांच्या खात्यावरती जमा होणार. तर बघा ज्या महिलांना जून महिन्याचा हप्ता मिळाला नाही तर अशा महिलांच्या खात्यावरती बघा पात्र असताना सुद्धा ज्या देखील महिलांच्या खात्यावरती जून महिन्याचा हप्ता जमा झाला नसेल तर मग अशा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता जून महिन्याचा हप्ता जमा होणार, जुलै महिन्याचा हप्ता जमा होणार आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता जमा होणार. तर अशा पद्धतीने 3 हप्त्यांचे किती तर 4,500 रुपये जमा होणार. जर तुमच्या देखील खात्यावरती आतापर्यंत सर्व हप्ते जमा झाले असतील तर मग आता तुमच्या खात्यावरती जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता म्हणजेच की 2 हप्त्यांचे 3,000 रुपये जमा होणार. आणि जर पात्र असताना सुद्धा तुमच्या खात्यावरती जून महिन्याचा हप्ता जमा झाला नसेल तर मग आता तुमच्या खात्यावरती जून महिन्याचा हप्ता, जुलै महिन्याचा हप्ता आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता जमा होईल. हे सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजेच की ज्या देखील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आतापर्यंत सर्व हप्ते जमा झाले होते तर अशा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे म्हणजेच की 2 हप्त्यांचे 3,000 रुपये जमा होणार. आणि पात्र असताना सुद्धा ज्या देखील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जून महिन्याचा हप्ता जमा झाला नव्हता तर अशा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती रखडलेला जून महिन्याचा हप्ता तसेच जुलै महिन्याचा आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता अशा पद्धतीने 3 हप्त्यांचे 4,500 रुपये जमा होतील. हे सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. जर आतापर्यंत तुमच्या खात्यावरती जून महिन्यापर्यंत सर्व हप्ते जमा झाले असतील तर आता 3,000 रुपये जमा होतील आणि जर तुमच्या खात्यावरती जून महिन्याचा हप्ता जमा झाला नसेल तर तुमच्या खात्यावरती 4,500 रुपये जमा होतील. हे सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. आता कोणत्या लाडक्या बहिणींना 3,000 आणि कोणत्या लाडक्या बहिणींना 4,500 रुपये मिळणार हे देखील तुम्हाला समजलं असेल. त्यानंतर आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजेच की पैसे नेमके कधी जमा होणार हे देखील जाणून घेणं आवश्यक आहे. बघा आता पैसे तर जमा होणार आहेत परंतु पैसे खात्यावरती जमा झाले पाहिजे याकरिता 2 कामांची पूर्तता असणं आवश्यक आहे. यामधील पहिलं महत्त्वाचं काम तुम्हाला तर माहीतच आहे ते म्हणजेच की EKYC पूर्ण असणं आवश्यक आहे. बघा ज्या महिलांची EKYC पूर्ण असेल तर अशा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार. तसेच बघा तुमचं जे बँकेचं खातं आहे ते आधार कार्डाशी लिंक असायला पाहिजे. जर बँकेचं खातं आधार कार्डाशी लिंक नसेल तर पैसे जमा होणार नाही. हप्त्याच्या लाभासाठी 2 कामे पूर्ण असायला पाहिजे. पहिलं महत्त्वाचं काम तुमची EKYC पूर्ण असायला पाहिजे. जर तुमची EKYC पूर्ण असेल तरच पैसे जमा होतील. आणि त्यानंतर दुसरं महत्त्वाचं काम तुमचं जे बँकेचं खातं आहे ते आधार कार्डाशी लिंक असायला पाहिजे. जर ही दोन्ही कामे पूर्ण असतील तरच या ठिकाणी पैसे जमा होणार, अन्यथा पैसे जमा होणार नाही. हे देखील सर्वांनी लक्षात घेणं आवश्यक आहे. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजेच की पैसे नेमके कधी जमा होणार. तर बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जुलै 2026च्या हप्त्यासाठी शासनाकडून 319 कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी मंजूर झाला असून हा हप्ता लवकरच पात्र महिलांच्या बँकेच्या खात्यावरती जमा होत आहे. काहींना जुलै व ऑगस्ट दोन्ही महिन्यांचे मिळून 3,000 रुपये देखील एकत्र मिळण्याची शक्यता आहे.
बघा, सरकारच्या माध्यमातून जी अधिकृतपणे माहिती समोर आली आहे त्यानुसार जुलै महिन्याच्या हप्त्याच्या वितरणासाठी 319 कोटींचा निधी मंजूर झाला आहे. म्हणजेच की येत्या साधारणतः 3 ते 4 दिवसांमध्ये तुमच्या खात्यावरती जुलै महिन्याच्या हप्त्याचे 1,500 रुपये जमा होतील. तसेच ऑगस्ट महिन्याचा देखील हप्ता लवकरच जमा होणार आहे, कारण की ऑगस्ट महिना सुरू आहे आणि त्यातच आता रक्षाबंधनाचा सण असल्यामुळे ऑगस्ट महिन्याचा देखील हप्ता लवकर या ठिकाणी जमा होणार असल्याचं सांगितलं जात आहे. परंतु जी अधिकृत माहिती समोर आली आहे त्यानुसार जुलै महिना जो आहे म्हणजेच की जुलै महिन्याचा हप्ता, तर तो हप्ता जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जुलै महिन्याच्या हप्त्यासाठी 319 कोटींचा निधी मंजूर झाला असून येत्या साधारणतः 3 ते 4 दिवसांमध्ये जुलै महिन्याच्या हप्त्याचे 1,500 रुपये जमा होतील आणि जुलै महिन्याचा हप्ता जमा झाल्याच्या नंतर याच ऑगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत ऑगस्ट महिन्याचे देखील पैसे जमा होण्याची शक्यता आहे. हे सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. आणि पात्र असताना सुद्धा ज्या देखील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती मागील जून महिन्याचा हप्ता जमा झाला नसेल तर अशा देखील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती मागील रखडलेला जून महिन्याचा हप्ता जमा होणार आहे. परंतु हप्त्याच्या लाभासाठी KYC पूर्ण असायला पाहिजे, तसेच आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक असायला पाहिजे आणि लाडकी बहीण योजनेच्या सर्व निकषामध्ये नियमामध्ये बसणं देखील अत्यंत आवश्यक आहे. हे देखील सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. एकंदरीत जर बघायला गेलं तर सरकारने आता जुलै महिन्याच्या हप्त्यासाठी 319 कोटींचा निधी मंजूर केला असून आता पैसे जमा होण्यास सुरुवात होत आहे. साधारणतः 2 ते 3 दिवसांमध्ये जुलै महिन्याचे 1,500 रुपये 100% जमा होतील आणि त्यानंतर ऑगस्ट महिन्याचा देखील हप्ता जमा होईल. हे सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. तर अशा पद्धतीची अत्यंत महत्त्वाची अपडेट आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न केला. ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी अपडेटसाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. जर तुमचा काही प्रश्न असेल, तुमची काही समस्या असेल ते देखील कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा, जेणेकरून तुमचा प्रश्न सोडवण्याचा नक्कीच आम्ही प्रयत्न करू. तर भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.